नमस्कार मित्रांनो, मी विशाल होळकर तुमचं स्वागत करतो माझ्या नवीन ब्लॉगमध्ये. मित्रांनो, आज आहे दसरा. त्यानिमित्ताने प्रथमतः तुम्हा सर्वांना दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा. पुढे सगळ्यांना हार्दिक शुभेच्छा दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा. तर मित्रांनो, खऱ्या अर्थाने मी आज ब्लॉगिंगला सुरुवात करतोय. चांगला मुहूर्त आहे आणि दिवस पण चांगला आहे. बरेच दिवस चाललं होतं ब्लॉगिंग सुरू करू, पण ती वेळ आली नव्हती. म्हणता येईल की आजच ती वेळ आलेली आहे आणि त्या वेळेनुसार आपण आपल्या ब्लॉगिंगला सुरुवात करतोय. मित्रांनो, छोटासा प्रयत्न आहे व्हिडिओ बनवण्याचा. जर तुम्हाला आवडला तर लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. मित्रांनो, आज आहे दसरा. तर दसरा निमित्ताने आपण आपल्या घरामध्ये छोटंसं दसऱ्याचं पूजन केलेलं आहे. ते प्रथमतः तुम्हाला मी दाखवतो आणि मग आपण हे दाखवून झाल्यानंतर आपण जाऊया आपली बाईकची पूजा करायला पार्किंगमध्ये. मित्रांनो, आता आपण निघालेलो आहे पार्किंगमध्ये गाड्यांची पूजा करण्यासाठी. खरं म्हणजे आपण हिंदू संस्कृतीमध्ये प्रत्येक मुहूर्ताला आपल्या गाड्यांची, आपली जी लक्ष्मी असते, प्रत्येक गोष्टीची पूजा करत असतो. तर मित्रांनो, आता आपण जाऊया पार्किंगमध्ये. आपण चाललेलो आहे पार्किंगमध्ये आपल्या गाड्यांची पूजा करण्यासाठी. सावी आणि फुटी पुढे पळत आहेत, मागे अपर्णा पण आहे त्यांच्याबरोबर. तर आता आपण चाललो आहे आपल्या गाड्यांची पूजा करण्यासाठी. ह्यात दोन आहेत आपल्या गाड्या. एक आहे पॅशन आणि एक आहे रॉनिन. ही पॅशन ही माझी पहिली गाडी आहे आणि सेकंडला मी घेते 2 नंबरला ती रॉनिन. एक मिनिट थांब अपर्णा. आता अपर्णा आपल्या पॅशनची पूजा करते. ही आपली पहिली गाडी आहे जी माझ्या स्वतःच्या मेहनतीच्या पैशाने मी घेतली होती. ह्या गाडीने मला बरंच काही दिलं. माझ्या आयुष्याची सुरुवात ह्या गाडीने झालेली आहे आणि ही गाडी आल्यानंतर बरंच काही माझ्या आयुष्यामध्ये आलं आणि बरंच काही मी कमवलं. थोडा उन्हामुळे मित्रांनो व्हिडिओ थोडा नीट येणार नाही, समजून घ्या. नवीनच सुरुवात आहे त्यामुळे काही चुका होणार आहेत. मित्रांनो, आता आपण आपल्या रॉनिनची पूजा करतो. ही आत्ता आपणच 15 ऑगस्टला घेतलेली आहे. 15 ऑगस्ट आणि श्रीकृष्ण जन्माष्टमी दोन्ही मूर्ती एकाच दिवशी आले आणि त्याच दिवशी आपण ही गाडी घेतली. खऱ्या अर्थाने आपण गेलो होतो आणायला ज्युपिटर, पण पृथ्वी हट्टच करून बसलं नाही, डॅडी रॉनिनच घ्यायची. मग मी ती ज्युपिटर कॅन्सल करून रॉनिन घेऊन आलो आहे आणि आता आपण पूजा करते गाडीची. काही गोष्टी आयुष्यामध्ये अचानक घडत असतात आणि ही गाडी पण मी सकाळी मनात आलं आणि दुपारी 2 वाजता जाऊन घेऊन आलो. सावी पण खूप मस्ती करते आणि मम्मीला मदत करते पूजा करण्यासाठी. आणि फुटी हा इकडे खेळतोय, मजा करतोय. जे फुटी तुझे पाय नाही भाजत आहेत? तुझे पाय भाजत नाही आहेत? मग बिना चपलीचा फिरतोयस तू. त्याला आपण गाडीची पूजा करते. स्वस्तिक काढून दिलेलं आहे. फुटी पण मध्ये करतोय. फुटीला सावी मस्ती नाही करायची बळा इकडे. दोन्ही गाड्यांवरती फुलं ठेवले. तर आता गाडीला हार बांधून घेते आपण. आपल्या गाडीला अपराने स्वतः हार सगळे बनवलेले आहेत घरात.
तिने मला सांगितलं की तुम्ही फुले घेऊन ये. मी फुलं आणली आणि तिने स्वतः हार बनवलेले आहेत. सकाळी लवकर उठून तिने सगळी तयारी केलेली आहे. तसं काही सणवार असेल तर तिला खूप उत्साह असतो सगळं काही करण्याचा. आता गाडीला आपण ओवाळून घेऊया. हॅपी दसरा. ओके. तर मित्रांनो, माझा हा छोटासा प्रयत्न तुम्हाला कसा वाटला नक्कीच कमेंट करून सांगा. पुन्हा एकदा तुम्हा सर्वांना दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा. मित्रांनो, आता भेटूया परत एकदा नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.